नमस्कार. मी कविता तुमचं सर्वांचं माझ्या कविता अमृतकर या यूट्यूब चॅनलमध्ये खूप आणि मनापासून स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपले देवघर आणि आपले देव कसं नेहमी प्रसन्न आणि लखलखीत ठेवू शकतो, तर हे प्रत्यक्ष व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ज्याप्रमाणे आपण आपले घर, किचन नेहमीच्या नेहमी स्वच्छ आणि प्रसन्न त्याचप्रमाणे चकाचक ठेवण्याचा प्रयत्न करत असतो, तर त्याचप्रमाणे आपण आपले देवघर देखील नेहमी स्वच्छ केलं पाहिजे. देवघराकडे देखील लक्ष दिलं गेलं पाहिजे आपलं. कारण देवघर हे आपण आपल्या घराप्रमाणेच एक महत्त्वाची आणि विश्वासाची जागा मानली जाते. आपल्या घराचे एक सकारात्मक ऊर्जेचं स्थान मानलं जातं आपलं देवघर. तर त्यामुळे आपण आपलं देवघर नेहमीच्या नेहमी आपल्या देवघराची साफसफाई केली पाहिजे आणि साफसफाई करताना आपण कोणती काळजी घ्यावी, त्याचप्रमाणे कधी साफ करावे किंवा देवघराची साफसफाई कधी करावी, कशी करावी, तर हे सर्व मी तुम्हाला सांगणार आहे. तर आता बघा, मी इथे देवघर साफ करायला घेतलेलं आहे. तर त्यासाठी सर्वात आधी मी सर्व म्हणजे देवघरातले जे देव आहेत, त्यानंतर सर्व वस्तू आहेत, तर त्या सर्व मी आधी काढून घेणार आहे. कारण एकदा वस्तू काढल्या की आपल्याला व्यवस्थित असं देवघर साफ करता येईल त्यामुळे. आणि देवघराची साफसफाई करताना आपण ज्या काही वस्तू किंवा आपले जे देव असतात देवघरातले, तर ते देव आपण एका ताटात ठेवून द्यायचे आहे. तर तुम्ही बघू शकता इथे जे ड्रॉवर्स आहेत त्याच्यावर ताटामध्ये मी सर्व देव ठेवलेले आहेत. आणि जे फोटो वगैरे असतील तर ते डायरेक्ट जमिनीवर न ठेवता खाली लाल कपडा वगैरे अंथरून घ्यायचा आहे. किंवा एका तामणात वगैरे देखील तुम्ही देव म्हणजे फोटो वगैरे असतील तर ते ठेवायचे आहेत. पण डायरेक्ट जमिनीवर देव किंवा फोटो वगैरे ठेवू नयेत. त्यानंतर ड्रॉवर्सच्या बाजूला तुम्हाला एक मोरपीस दिसत असेल, तर तो मोरपीस माझ्या मिस्टरांना सापडलेला आहे आणि तोही दसऱ्याच्या दिवशी सापडला होता. तर असेच 5 मोरपीस मला सापडलेले आहेत आणि ते मी आमच्या हॉलमध्ये ठेवलेले आहेत. तर तुम्हाला मी कधीतरी नक्की दाखवेल. तर आता इथे बघा, मी साफसफाई करण्यासाठी देवारा पुढे करून घेतलेला आहे आणि मागची जी जागा आहे तर ती मी आधी पूर्ण ओल्या कपड्याने पुसून घेणार आहे. म्हणजे आपण जेव्हाही आता देवघराची साफसफाई करायला घेतली म्हणजे तोपर्यंत मागची जागा स्वच्छ वाळून आणि कोरडी देखील होईल. तर त्यासाठी मी आधी मागची जागा पुसून वगैरे घेणार आहे. त्यानंतर मागे एक दुर्गादेवीचा फोटो आहे, मोठा फोटो आहे आणि अशा मोठ्या फोटोंच्या मागेही बरंचसं जाळं किंवा धूळ वगैरे लागलेली असते, तर तीही मी साफ करून घेणार आहे. आणि बाकीचं काही जाळ वगैरे असेल तर तेही काढून घेणार आहे आणि त्यानंतर देवघर साफ करायला घेणार आहे. तर देवघराची खरी डीप क्लिनिंग, त्यानंतर घरच्या घरी आपण देवाऱ्याला पॉलिश वगैरे कसं करू शकतो, तर याचा एक सेपरेट व्हिडिओ मी बनवलेला आहे. त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते किंवा व्हिडिओच्या शेवटी देखील तुम्ही तो व्हिडिओ बघू शकतात. तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, त्याची तुम्हाला खूप अशी मदत होईल. कारण देवारा म्हणजे लाकडी देवारा जो असेल तर लाकडी देवाऱ्याची आपल्याला म्हणजे खूप काळजी घ्यावी लागते, वेळोवेळी साफसफाई वगैरे करावी लागते. तर त्यामुळे तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. तर त्यानंतर मी आता देवारा साफ करायला घेतलेला आहे आणि देवारा साफ करण्यासाठी मी अशा प्रकारचा प्लास्टिकचा छोटासा झाडू आणि सुपली मिळते, तर तो मी घेतलेला आहे. तो मी खरं देवघर साफ करण्यासाठीच घेते. आणि खरं तर आपण देवघर किंवा आपल्या देवाच्या ज्या वस्तू वगैरे असतील तर त्या साफ करण्यासाठी नेहमी सेपरेट वस्तूच आपण ठेवल्या पाहिजे देवाच्या. तर ही एक काळजी आपण घ्यायची आहे की देवघर साफ करताना आपण देव्हाऱ्याचा एक वेगळा झाडू आणि सुपली आपण ठेवायची आहे. जरी कपडा वगैरे असेल पुसण्यासाठी तर तोही आपण वेगळा ठेवायचा आहे. तर ही एक काळजी नेहमी आपण घ्यायची आहे. रोजचा जो आपला घरातला झाडू असतो तर त्या झाडूने अजिबातही आपण देवघर वगैरे साफ करायचं नाही. आणि हा जो झाडू आहे तर त्याने खूप खरंच म्हणजे देवघर साफ करायला खूप मदत होते. कारण जे काही देवघराचे कानेकोपरे असतात, ते काही जे म्हणजे डिझाईन्स वगैरे असतात, तर त्याच्यामध्ये खूप सारी धूळ अडकून बसते, जाळ वगैरे अडकून बसतं, तर ते लवकर लगेच साफ होतं. तर अशा प्रकारे या झाडूने मी सर्व देव्हाऱ्याची धूळ वगैरे किंवा काही जाळ वगैरे असेल तर ते मी काढून घेणार आहे. आणि खालच्या बाजूलाही बरंचसं
जाळ वगैरे आलेलं असतं तर तेही मी काढून घेणार आहे. त्यानंतर आता मी इथे एक स्पॉन्ज वाईप घेतलेला आहे, नवीनच काढलेला आहे मी. त्याच्यानंतर ते स्पॉन्ज वाईपने म्हणजे थोडासा ओला करून घेतला आणि तो कडक पिळून घ्यायचा आहे आणि त्याच्याने मी आता पुसून घेणार आहे. आणि तुम्ही बघू शकता त्याच्याने लगेच तो साफ होतोय आणि बरीचशी धूळ वगैरे म्हणजे एकदा आपण झाडूने साफ करून पण बरीचशी धूळ वगैरे त्याला चिकटते. तर अशा स्पॉन्ज वाईपने मी आधी सर्व पूर्ण देवाला आता मागून पुढून सर्व स्वच्छ करून घेणार आहे. आणि आपण ओला करून घेतला होता तो स्पॉन्ज, त्याच्यामुळे ओलं आपण थोडासा जरी कपडा वगैरे लावला तर लगेच दुसरं कोरडं कापड घ्यायचं आणि त्याच्यानेही लगेच स्वच्छ करून घ्यायचं. म्हणजे कसं जो ओलसरपणा वगैरे असतो तर तो राहत नाही आणि लगेच स्वच्छही होतं. आणि खरं म्हणजे लाकूड असल्यामुळे जास्त ओला म्हणजे ओलं वगैरे लागू द्यायचं नाही, पाणी लागू द्यायचं नाही. कारण ओलावा असेल तर लाकूड लवकर फुगतं, बोरा वगैरे येण्याची शक्यता असतं आणि देवाराही खराब होण्याची शक्यता असते. तर त्यामुळे आधी कोणताही कपडा ओला जर लावायचा असेल तर कडक पिळून घ्यायचा आणि त्यानंतर लगेच कोरड्या कपड्याने पुसायचं आहे. तर अशा प्रकारे कपड्याने मी आता पूर्ण देवारा स्वच्छ करून घेणार आहे. त्यानंतर देवारा पूर्णपणे स्वच्छ करून मी जागेवर ठेवून दिलेला आहे आणि देवाऱ्यावरची जी जागा आहे तर त्यावरही मी पेपर टाकून देणार आहे. कारण खरं तर देवाऱ्यावरची जी जागा असते म्हणजे देवाऱ्यावर जास्त ओझं ठेवू नये असं म्हणतात. आणि खरं तर काहीच वस्तू ठेवल्या नाही पाहिजे आपण. एखाद दोन देवाच्या वगैरे वस्तू असतील तर त्या ठेवू शकतो. आणि जास्त धूळ वगैरे जमा होते तर त्यामुळे पेपर नक्की टाकायचा आहे वरती. त्यानंतर देवाऱ्याचे जे काही ड्रॉवर्स वगैरे आहेत तर तेही मी स्वच्छ करून घेतलेले आहे आणि त्यामध्येही लगेच पेपर वगैरे टाकून घेणार आहे. पेपर टाकल्यामुळे जास्त खराब होत नाही ड्रॉवर्स ते. आणि आपण जेव्हाही साफसफाई करायला घेतो तर आपल्याला ते अगदी सहजपणे स्वच्छ करता येतात. आणि आता त्याच्यामध्ये मी पेपर वगैरे टाकून लगेच त्या वस्तूही ठेवून देणार आहे. आणि ज्या काही देवाऱ्याच्या ज्या माळा वगैरे होत्या तर त्याही स्वच्छ पुसून लगेच लावून दिलेल्या आहेत. त्यानंतर आता मी देव स्वच्छ करणार आहे. तर जेव्हाही मी देवघराची साफसफाई करते तेव्हा देवही साफ करते. आणि देव साफ करण्यासाठी मी इथे लिंबू आणि रांगोळीचा वापर करणार आहे. रांगोळी आणि लिंबूने खूप स्वच्छ असे देव निघतात. मी नेहमी देव अशा प्रकारे स्वच्छ करत असते. आणि बाजूला मी एका मोठ्या टबमध्ये पाणी घेतलेलं आहे, तांब्यामध्येही स्वच्छ पाणी घेतलेलं आहे. आणि माझ्याकडे खूप कमी देव आहेत तर त्यामुळे मी लगेच पुढे देवपूजाही करणार आहे इथेच. आणि देवघरासमोरच मी देव स्वच्छ करत असते. किचनमध्ये वगैरे नेण्यापेक्षा इथेच मी स्वच्छ करत असते अशा प्रकारे. आणि देव स्वच्छ करण्यासाठी मी इथे एक ब्रश घेतलेला आहे आणि हा स्पेशल देव साफ करण्यासाठी ब्रश वापरलेला आहे. आपण ब्रश वापरतानाही आपण आपला वापरलेला ब्रश कधीच घ्यायचा नाही. तर देवासाठी नवीन सेपरेट ब्रश वापरायचा. तर आता लिंबू आणि रांगोळीच्या सहाय्याने मी इथे आधी देव घासून घेतलेला आहे आणि त्यानंतर मी स्वच्छ पाण्याने देव धुवून घेतलेला आहे. आणि त्यानंतर मी रोज जशी देवपूजा करते तर त्याचप्रमाणे मी आता देव इथे साफ करणार आहे. तर सर्वात आधी मी गणपती बाप्पाची अंघोळ करून घेतलेली आहे. त्यानंतर कुलदेवतेची वगैरे करायची असते, पण आता माझ्याकडे फोटो आहे तर त्यामुळे मी फोटो तर नंतर पुसून घेणार आहे. तर आता मी इथे देव साफ करायला घेतलेला आहे. तर त्यामुळे आता मी अन्नपूर्णा देवीची मूर्ती साफ करणार आहे. आणि नेहमी देवांच्या मूर्ती साफ करताना आपण देवांचे डोळे, कान वगैरे ते नेहमी स्वच्छ केले गेले पाहिजे. कारण ब्रशने व्यवस्थित जरी नाही झालं तरी आपण आपल्या हाताने बोटाच्या सहाय्याने आपण ते स्वच्छ करू शकतो.
तर रांगोळी आणि लिंबूचा वापर तुम्ही एकदा नक्की करून बघा, तर खूप छान असे देव साफ होतात, अगदी देव लखलखीत होतात. तुम्हाला मी पुढे दाखवणारच आहे. आता मी स्पीड खूप वाढवला आहे, तर त्यामुळे तुम्हाला इतकं कळून येत नसेल, पण तुम्हाला मी एकदा जवळून नक्की दाखवेल. देव खूप स्वच्छ होतात आणि देव साफ करताना आपण नेहमी म्हणजे देव साफ करताना आपण कुठल्याही टोकदार वस्तूंचा वापर करायचा नाही. जसं की सुई असेल किंवा कैची वगैरे असेल, तर त्या वस्तूंचा आपण अजिबात वापर करायचा नाही. कारण आपण आपल्या देवघरातील देवांची प्राणप्रतिष्ठा केलेली असते. तर त्यामुळे आपण जशी आपली स्वतःची, आपल्या घरातल्या माणसांची जशी काळजी करतो, त्याचप्रमाणे आपण आपल्या देवांचीही तितकीच काळजी घ्यायची आहे. फक्त त्या मूर्ती म्हणून आपण बघायचं नाही. त्यानंतर आता मी इथे बाळकृष्णाची मूर्ती साफ करणार आहे. तर अशी एक एक मूर्ती सर्व मी स्वच्छ करून घेणार आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे देव साफ करताना किंवा देवांची अंघोळ घालताना कधीच आपण एका पाण्यामध्ये देवांची अंघोळ घालायची नसते. तर आता तुम्ही म्हणाल ताई की तुम्ही एकच टब घेतलेला आहे, पण मी जरी एक टब घेतलेला असेल, तर आता मी सर्व देव इथे स्वच्छ करायला घेतलेले आहेत आणि मी पूर्ण देव त्यामध्ये बुडवले नाही, तुम्ही बघू शकता. तर मी फक्त वरच्यावर हातात देव घेऊन ते देव मी स्वच्छ करून घेतलेले आहे. कारण आता मी इथे देव स्वच्छ करते, तर प्रत्येक वेळेस मला वेगवेगळं पाणी घेणं शक्य नाही आणि मी त्या टबमध्ये हाताने देव स्वच्छ करून नंतर पुन्हा एकदा तांब्यातलं जे पाणी आहे, तर त्या पाण्यानेही मी देवांना अंघोळ घालून घेत आहे. तर अशा प्रकारे मी सर्व एक एक देव आता स्वच्छ करून घेत आहे. तर असं एक एक करून सर्व देव माझे आता इथे स्वच्छ झालेले आहेत आणि आता तुम्ही बघू शकता देव अगदी लखलखीत असे दिसत आहेत, अगदी नव्यासारखे चकाचक असे झालेले आहेत. आणि तुम्ही एकदा लिंबू आणि रांगोळीचा वापर करून देव नक्की स्वच्छ करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. त्यानंतर आता आज आहे शुक्रवार, तर त्यामुळे मी आता इथे तांदूळही चेंज करून घेणार आहेत. तर अन्नपूर्णा देवीनी मी तांदळात स्थापन करायची असते, तर त्यामुळे मी आता इथे अन्नपूर्णा देवीला स्थापन करून घेणार आहे तांदळामध्ये. आणि जी दुसरी प्लेट आहे, तर त्या प्लेटमध्ये मी कवड्या ठेवत असते. तर कवड्याही आपण तांदळात ठेवायच्या असतात आणि तुम्ही दर शुक्रवारी किंवा मंगळवारी तांदूळचे बदलू शकतात. तर इथे माझी देवपूजा झालेली आहे. तर देवांचं रूप अगदी फुलून दिसत आहे. देव अगदी लखलखीत आणि प्रसन्न देखील दिसत आहेत. तर तुम्ही बघू शकता खूप छान अशी माझी देवपूजा झालेली आहे. आणि तर तुम्ही अशा प्रकारे आपलं देवघर आणि आपले देव नेहमी प्रसन्न आणि लखलखीत ठेवू शकतात. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच छान नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेल आयकॉनलाही प्रेस करा.